येत्या 12 मे रोजी महाराष्ट्रातल्या 10 विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या 10 जागांमध्ये सगळ्यात जास्त जागा या भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे। त्यांचे सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सुद्धा महत्त्वाच्या जागा मिळतील। पण सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे एक जागा महाविकास आघाडीला जी मिळते ती शिवसेना ठाकरे गटाला मिळणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार की काँग्रेसला मिळणार, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत। पण 10 जागांसाठी जे मतदान महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्या मतदानामध्ये आमदारांचा एका जागेसाठीचा कोटा किती असेल, कोणत्या पक्षांकडून कोणत्या नेत्याला संधी मिळू शकते, सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची जी भावगर्दी निर्माण झालेली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं चर्चेत येत आहेत, राष्ट्रवादीकडून कुणाची नावं चर्चेत आहेत, एकनाथ शिंदे कोणत्या दोन नेत्यांना विधान परिषदेवरती संधी देणार हे मी तुम्हाला सांगणार आहेच। परंतु महाविकास आघाडीमध्ये जी एक जागा त्यांच्या वाट्याला जाते आहे ती जागा उद्धव ठाकरे यांना मिळणार का याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी समीकरणं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी प्रश्न काय आहे, निवडणुकीचा कार्यक्रम काय आहे? तर मतदानाची तारीख ही 12 मे 2026 लॉज असणार आहे। सकाळी 9 ते 4 ला मतदान होईल आणि त्या दिवशी संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निकाल एक प्रकारे जाहीर करण्यात येईल। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न, कुणाला किती जागा मिळणार? आता 9 जागा खाली झालेल्या आहेत किंवा रिक्त झालेल्या आहेत आणि सोबतीला एक जागा रिक्त झालेली होती जी प्रज्ञा सातव यांची। प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या तिकिटावरती विधान परिषदेत गेलेल्या होत्या, परंतु त्यांनी काँग्रेस सोडली, राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीत गेले। त्यामुळे त्यांची जी टर्म आहे किंवा त्यांची जी जागा रिकामी झाली आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाऊ शकते। त्यामुळे भाजपला 5+1, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 अशा प्रकारचं हे जागांचं समीकरण आहे सध्याचं संख्याबळ पाहता। आता सध्याच्या संख्याबळानुसार जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला सगळ्यात जास्त जागा जात आहेत, कारण साहजिकच भाजप विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे। जवळपास 137 ते 38 आमदार भारतीय जनता पार्टीकडे आहे, 61 आमदार शिवसेनेकडे आहे, 40 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष सगळ्यात मोठा आहे, 20 आमदार त्यांच्याकडे आहे आणि त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 पक्ष आहेत, पण 50च्या आसपास जागा या महाविकास आघाडीकडे आहे। आता जागेचं समीकरण कसं असेल, आमदाराचा कोटा कसा असेल, कोणती नावं चर्चेत आहे ते सांगण्यापूर्वी कोणते आमदार निवृत्त झाले याच्यावरती आपण थोडा प्रकाश टाकूयात। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत, त्याच्यामध्ये रणजितसिंग मोहिते पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे हे 4 विधान परिषदेचे आमदार भारतीय जनता पार्टीचे तिथे निवृत्त झाले विधान परिषदेमधून। राष्ट्रवादीचा एकमेव आमदार आहे सुनेत्रा पवार, आता उपमुख्यमंत्री त्यांच्या राष्ट्रवादीचा, ते आहेत अमोल मिटकरी। शिवसेनेकडून नीलम गोरे या निवृत्त झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीकडून 3 लोक निवृत्त झाले, त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि काँग्रेसकडून राजेश राठोड। तर हे 9 लोक किंवा 9 आमदार विधान परिषदेतून निवृत्त झाले आणि एक जागा जी रिक्त झाली प्रज्ञा सातव यांची, ज्या पद्धतीने मी सांगतोय। आता एका जागेसाठी किती आमदार हवेत, म्हणजे तुम्हाला एक जागा जिंकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला किती आमदारांचं पाठबळ असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये राहुरीची आणि बारामतीची निवडणूक लागलेली आणि तिथे मतदान सुद्धा पार पडेल, पण या 2 जागा काय आपण म्हणूयात खाली आहेत, रिक्त आहेत। त्यामुळं आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 286 आमदार एक प्रकारे आहेत सभागृहामध्ये। त्यामुळं परिणामी एक जागा जिंकण्यासाठी 29 आमदारांचा पाठिंबा असणं हे आवश्यक आहे। अर्थात आता 4 तारखेला निकाल येईल विधानसभेचा, त्यामुळं बारामती आणि राहुरीच्या जागेवरती जो उमेदवार जिंकेल त्यांना विचारात घेतलं जाईल का, हा स्वतंत्र मुद्दा आहे। पण सध्या आपण 286 आमदार असं आकडे आहेत असं मानूयात। तर 30 आमदारांचा हा कोटा होतो आणि 30 आमदारांचा कोटा जर विचारात घेतला तर भारतीय जनता पार्टी 5 लोक सहज निवडून आणू शकते आणि सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे काही मतं उरतील, ती मतं ॲडिशनल मतं सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे जाऊ शकतात। त्यामुळं भाजप 6वा उमेदवार देणार का, हा सुद्धा इंटरेस्टिंग मुद्दा असेल। 7वा उमेदवार देणार का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असेल। आता भारतीय जनता पार्टीकडून चर्चेत असलेली नावं कुठली आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळत आहेत। अनेक वेळेला भारतीय जनता पार्टीला बंडखोरांना रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं द्यावी लागतात। आता तुम्ही राहुरीमध्येच पाहिलं असेल, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांना थांबवण्यासाठी जी काही भाजप नेत्यांनी कसरत केली, म्हणजे तिथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनपुरेंना फोन केला आणि एक प्रकारे त्यांना विनंती केली की तुम्ही अर्ज मागे घ्या आणि कर्डिलेंना एक प्रकारे पाठिंबा
द्या, असं माध्यमामध्ये जे माहिती समोर आली आहे. त्यामुळं भाजपला प्रत्येक वेळेस डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, इच्छुकांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना एक प्रकारे शब्द देण्यासाठीची गरज असते, ती भाजपचे नेते देतात सुद्धा. पण आता अशा वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक नेते आहेत जे इच्छुक आहेत, ज्यांना विधान परिषदेवरती जायचं आहे. त्याच्यामध्ये भाजपमध्ये बघा, राजेश पांडे, राम सातपुते, संजय काका पाटील, प्रज्ञा सातव, ज्यांचा मी उल्लेख केला की त्यांची जागा रिक्त झाली होती काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर, ते आता पुन्हा भाजपकडून इच्छुक आहेत. अर्चना पाटील चाकूरकर, संजय भेंडे आणि दयाशंकर तिवारी. आता ही काही मोजकी नावं असली तरी सुद्धा यामागे अनेक अशी नावं आहेत ज्यांना भाजपकडून एक प्रकारे विधान परिषदेवरती जायचं. त्याच्यामध्ये संजय केनेकर यांचं सुद्धा नाव आहे, ज्यांना परत पुन्हा विधान परिषदेवर यायची इच्छा आहे. राजन पाटील आहेत किंवा असे अनेक जिल्ह्यांमधले असे नेते आहेत ज्यांनी जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडून आणल्या, पण ते आमदार नाही आहेत. जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रबळ त्यांची ताकद आहे, ते एक प्रकारे त्यांचा गट राखून आहे, मोठा मतदारांचा वर्ग त्यांच्या मागे आहे, पण त्यांना आमदार होता आलेलं नाही. असे लोक सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण हे भाजपबद्दल बोललो. शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून कुठली नावं चर्चेत आहेत? तर शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचं नाव कन्फर्म असल्याची सूत्रांकडून माहिती आलेली आहे आणि सोबतच बच्चू कडू यांचं सुद्धा नाव चर्चेत येत आहे. अर्थात आता बच्चू कडू हे प्रहारचे नेते आहेत, पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते बंडामध्ये सामील झालेले होते, गुवाहाटीला गेलेले होते. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून ते विधानसभेला सुद्धा पराभूत झालेले होते. त्यामुळं एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणार का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं नाव जरी चर्चेत आलेलं असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे या 2 जागांबद्दल जो काही अंतिम निर्णय घेतील त्यामध्ये सुद्धा काय घडेल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीकडून एकच जागा आहे राष्ट्रवादीची. सुनेत्रा पवार एकाच व्यक्तीला संधी देऊ शकतात. त्यामध्ये उमेश पाटील आणि आनंद परांजपे या 2 नेत्यांची नावं चर्चेत आहे. उमेश पाटील यांचं सुद्धा अनेकदा यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेस त्यांचं नाव चर्चेत आलेलं होतं, पण आता ज्या वेळेला एका जागेवरती ही सगळी कसरत असणार आहे की राष्ट्रवादीकडून कुठल्या नेत्याला संधी मिळेल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीकडून कुठलं नाव फायनल केलं जाईल. आता 3 पक्ष आहेत आणि त्या 3 पक्षांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. त्यांच्याकडे 20 आमदार आहेत आणि एकच जागा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठल्या एका नावावरती एकमत होऊ शकतं, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा. आता हा जो फॉर्म्युला महाविकास आघाडीने राज्यसभेच्या जागांसाठी वापरला, तोच फॉर्म्युला जर परिषदेच्या जागांसाठी वापरला तर मग कदाचित उद्धव ठाकरे यांचं नाव समोर येऊ शकतं. कारण जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किंवा काँग्रेसला विनंती केलेली होती की तुम्ही राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा द्या. एक प्रकारे मातोश्रीवरती जयंत पाटील गेले, सोबतीला सुप्रिया सुळे होत्या, चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ठाकरे गटाने शरद पवारांना पाठिंबा दिला. पण आता हे विधान परिषदेसाठी ठाकरे गटासोबत घडणार का? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नावावरती एकमत होणार का? हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय वर्तुळामध्ये अशी सुद्धा चर्चा आहे की तिथे सुषमा अंधारेंचं नाव चर्चेत आहे, राजन विचारेंचं नाव चर्चेत आहे, अन्य शिवसेनेचे विनायक राऊतांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे हे ह्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस या सगळ्या गोष्टीमध्ये ठाकरे गटाला ती जागा जाऊ देईल का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपण आमदारांचा कोटा बघितला, कुठल्या नावांची चर्चा सुरू आहे ते सुद्धा आपण पाहिलं. भारतीय जनता पार्टीमधली भाऊगर्दी आपण बघतोय, किती नावं त्याच्यामध्ये समोर येतात आणि भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करतील, कुठकुठले आमदार निवृत्त होतात, एक रिक्त जागा जी रिक्त झाली ती कुणामुळे झाली, कशामुळे झाली, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं. मतदानाचा सगळा कार्यक्रम कसा असेल आणि या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणं खरंच गरजेचं होतं. कारण निवडणूक ही काही दिवसांवरती येऊन ठेवलेली आहे. त्यामुळं तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.